नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या डी टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, युडायस प्लसचं काम आपलं सध्या जोरात चालू आहे. विविध गोष्टी आपल्याला युडायस प्लसमध्ये करायच्या आहेत. युडायस प्लसमध्ये जवळजवळ 4 मॉड्यूल्स आहेत, तुम्हाला माहिती आहेत. प्रोफाईल अँड फॅसिलिटी, टीचर्स मॉड्यूल, स्टुडंट्स मॉड्यूल्स आणि मॅनेजमेंट मॉड्यूल एक आहे. मॅनेजमेंट मॉड्यूलमध्ये फक्त आपल्याला आपले जे कॉन्टॅक्ट डिटेल्स, मुख्याध्यापकाचं नाव या गोष्टी असतात आणि बाकीचे जे 3 मॉड्यूल्स आहेत ते महत्त्वाचे आहेत. त्याच्यात आपलं काम सुरू आहे. तर मित्रांनो, आपण तिन्ही किंवा चारही मॉड्यूल्स बाबतीतली माहिती आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. एकाच व्हिडिओमध्ये दिला असतं पण तो मोठा होईल व्हिडिओ, आणि ज्याला जेवढं पाहिजे तेवढंच बघण्यासाठी आपण वेगवेगळे व्हिडिओचे भाग करूया. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टीचर्स मॉड्यूलबद्दल पाहणार आहोत. टीचर्स मॉड्यूलमध्ये आपले जे शिक्षक आहेत ते सगळे आहेत का, त्याचबरोबर जे जादाचे शिक्षक आहेत त्यांना आपण लेफ्ट कसं करायचं, नवीन जर शिक्षक तुमच्याकडं आले असतील बदलीने तर त्यांना ॲड कसं करायचं, असलेल्या शिक्षकांची माहिती अपडेट कशी करायची, मुख्याध्यापक आणि असिस्टंट मुख्याध्यापक यांना मॅप कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमधून पटापट पाहणार आहोत अतिशय सोप्या प्रॅक्टिकलमध्ये. तर काय करूया, पहिल्यांदा आपण युडायस प्लसमध्ये जाऊया. युडायस प्लसमध्ये गेल्यानंतर आपण एखाद्या शाळेला लॉग इन करून या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली प्रत्यक्षात पाहायच्या आहेत. इथं बघा, युडायस प्लसवर गेल्यानंतर इथं उजव्या कोपऱ्यात लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स असं दिसेल तुम्हाला. इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर थोडंसं हालचाल काहीच तुम्हाला होताना दिसणार नाही, पण झालेलं आहे क्लिक म्हणून थोड्या वेळ तुम्ही थांबायचं आहे. पुढची विंडो तुम्हाला जोपर्यंत येणार नाही राज्य निवडण्याची, तोपर्यंत तुम्हाला इथं थोडासा वेट करावा लागेल. इथं राज्य निवडण्याची विंडो आलेली आहे. आता इथं जाऊन तुम्हाला सिलेक्ट स्टेट याच्यावरती क्लिक करून काय करायचं आहे बघा, इथं तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आणि गोवर क्लिक करायचं. ठीक आहे. आता इथं आपण गोवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता, मी जी मगाशी 4 मॉड्यूल्स म्हटले तुम्हाला, ही 4 मॉड्यूल्स तुमच्यासमोर आलेले आहेत. एक आहे लॉग इन आणि युजर मॅनेजमेंट आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मुख्याध्यापकांचं नाव, ईमेल ID वगैरे बदलू शकता. प्रोफाईल आणि फॅसिलिटी यामध्ये शाळेची सगळी माहिती असते, बिल्डिंग्स म्हणा, बाकीची सगळी माहिती इथं असते. टीचर्स मॉड्यूलमध्ये शिक्षकांच्या माहितीबाबत जे आता आपण पाहणार आहोत, आणि विद्यार्थी माहितीमध्ये पण आपलं खूप काम आहे, त्याच्याबाबत सुद्धा आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आज आपण टीचर मॉड्यूलमध्ये पटकन माहिती घेऊया, कारण टीचर मॉड्यूलमध्ये अपडेट असणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींना लॉग इनसुद्धा करता येत नाही. VSK पोर्टल असो किंवा प्रशस्त ॲप असो, त्यामुळे इथं अपडेट करणं गरजेचं आहे. तर टीचर्स मॉड्यूल समोरच्या लॉग इन बटनावर आपण क्लिक केलं. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला युडायस नंबर आणि पासवर्ड टाकायचा, आणि हा जो कॅप्चा आहे खाली, तो कॅप्चा टाकून काय करायचं आहे तुम्हाला, लॉग इन करायचा. तर मी इथं युडायस नंबर आणि पासवर्ड टाकलेला आहे, कॅप्चा टाकतो आणि इथं आता लॉग इनवर क्लिक कर. तर इथं कोपऱ्यात लॉग इन सक्सेसफुली आलेले बघू शकता तुम्ही. आता या ठिकाणी आपण ह्या ज्या 2-4 गोष्टी आपल्याला दिसत आहेत, या ठिकाणी तुम्हाला ब्लॉक म्हणजे तालुक्याचे MIS कोऑर्डिनेटर आणि जिल्ह्याचे MIS कोऑर्डिनेटर यांचे नाव नंबरसुद्धा मिळतील. जर तुम्हाला काही शंका असेल तर त्यांना फोन करू शकता. या ठिकाणी आता तुम्हाला डॅशबोर्डवर क्लिक करायचं आहे. डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर इथं बघा, तुम्हाला आता या डॅशबोर्डवर सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसतील. इथं बघा, ॲड न्यू स्टाफ, या ठिकाणी पूर्णपणे नवीन शिक्षक एखादा भरती झाला असेल तुमच्याकडे, नवीनच लागला आहे पहिल्यांदाच, आणि त्याची युडायस प्लसमध्ये नोंद नाही, तर या ठिकाणी जाऊन ॲड न्यू स्टाफवर जाऊन त्यांचे फॉर्म भरून त्यांना ॲड करायचं. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला दुसऱ्या शाळेतून एखादा शिक्षक तुमच्याकडे बदली करून आला असेल तर या ठिकाणी जाऊन त्यांना इम्पोर्ट करायचं. इम्पोर्ट करण्यासाठी बघा, याच्यावर क्लिक करायचं सिम्पली, आणि नॅशनल कोड त्यांचा एक मिळाल. प्रत्येक शिक्षकाला युडायसमध्ये माहिती बोलल्यानंतर एक नॅशनल कोड मिळाला आहे. जसा शिक्षकांना विद्यार्थ्यांना पेन नंबर असतो, तसा शिक्षकांना एक नॅशनल कोड आहे. तो नॅशनल कोड टाका, त्यांची जन्मतारीख टाका आणि सर्च करा. शिक्षक खाली दिसू लागतील. त्यांना खाली इम्पोर्टवर क्लिक केला की ते तुमच्याकडे येतील. मग त्यांचे तिन्ही फॉर्म अपडेट करा. आणि जर तुमच्याकडे त्यांचा नॅशनल कोड त्यांना माहिती नसेल तर इथं गेट नॅशनल कोडवर क्लिक केलात की त्यांचा आधार नंबर आणि जन्मतारीख टाकून सर्च केलात की त्यांचा नॅशनल कोड मिळेल. पण मित्रांनो, एक अट आहे, तुम्ही एखाद्या शिक्षकाला इम्पोर्ट करण्यासाठी त्याला आधी जुन्या शाळेतून लेफ्ट करावं लागतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर लेफ्ट केला असेल त्याच शिक्षकांना तुम्ही इम्पोर्ट करू शकता, अन्यथा तो तिकडे ॲड आहे असा तुम्हाला मेसेज येईल. ठीक आहे. तर आता लेफ्ट कसं करायचं तेही तुम्हाला मी थोड्याच वेळात सांगतो. इकडे उजव्या बाजूला बघू शकता तुम्ही हेड ऑफ द स्कूल. इथं स्टाफ नेम, स्टाफ टाईप, मोबाईल नंबर, इथं काहीच नाही. याचा अर्थ हेडमास्टरना इथं आपल्याला मॅपिंग करायचं आहे, ते आपण केलेलं नाही.
असिस्टंट हेड म्हणजे जर दोघंच असतील तर एक हेडमास्टर एक असिस्टंट होईल. जास्त शिक्षक असेल तर जे खरोखर मुख्याध्यापक आहेत ज्यांच्याकडे चार्ज आहे ते मुख्याध्यापक म्हणून वरच्या ठिकाणी आपण मॅप करायचं आणि दुसरे मुख्याध्यापक म्हणून ज्याला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता सेकंड सिनियर माणूस त्याला तुम्ही इथं मॅप करू शकता. तर या पद्धतीने हे आपण पुढं पाहणार आहोत कसं करायचं. आता शिक्षकांची माहिती अपडेट केल्याशिवाय इथं आपल्याला हेडमास्टर आणि असिस्टंट हेडमास्टर आपल्याला ॲड करता येत नाही आणि शिक्षकांना लेफ्टसुद्धा करता येत नाही. तर त्यासाठी काय करायचं, तर इथं बघू शकता टोटल टीचिंग स्टाफ पोझिशन इथं ब्ल्यू कलरमध्ये 3 आहे आणि इनकम्प्लीटच्या समोरसुद्धा 3 आहे. म्हणजे 3 शिक्षक आहेत आणि तिघांची माहिती अपडेट केलेली नाही असा त्याचा अर्थ आहे. नॉन टीचिंग इथं कोण नाही कारण ही प्राथमिक शाळा आहे. जर ही हायस्कूल असेल तर नॉन टीचिंगमध्ये सुद्धा ब्ल्यू आणि रेडमध्ये तुम्हाला अंक दिसतील. तर आता आपल्याला या शिक्षकांची इनकम्प्लीट माहितीमधून कंप्लीटमध्ये कन्वर्ट करायचे. त्यासाठी काय करायचे आहे, सिम्पली या 3वर रेड 3वर क्लिक केलात की तिन्ही शिक्षक तुम्हाला इथं दिसतील. इथं बघू शकता अपडेट या कॉलममध्ये शिक्षकांचे जे 3 फॉर्म आहेत जनरल प्रोफाईल, अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल आणि ट्रेनिंग डिटेल्स या तिन्ही फॉर्म आपल्याला त्यांचे अपडेट करावे लागतील आणि त्यांना मग ते त्यांची माहिती कंप्लीट होईल आणि ते अपडेट होतील. तर मित्रांनो या ठिकाणी 3 स्टाफ आहे पण हे जे पहिले जे शिक्षक आहेत त्यांना आपल्याला लेफ्ट करायचं आहे. आता लेफ्ट 2 प्रकारे करू शकतो. एक तर बदली झाले असेल किंवा रिटायर झाले असतील किंवा नोकरी सोडले. तर हे जे शिक्षक आहेत हे रिटायर झालेले 31 मेला यांना आपण लेफ्ट करणार आहोत आणि बदली झालेल्या शिक्षकांना सुद्धा असंच लेफ्ट करायचं. त्यासाठी बघा या शिक्षकांच्या शेवटच्या स्टेटस ॲक्शन या कॉलममध्ये लेफ्ट स्कूल असा शेरा आहे त्याच्यावर आपण क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या शिक्षकांची थोडीशी माहिती वरती दिसते ती माहिती आणि खाली रेड कलरमध्ये लेफ्ट स्कूल बटन आहे त्याच्यावर क्लिक करा. आता रिझन म्हणजे कारण निवडायचं का त्यांना आपण लेफ्ट स्कूल करतोय. बरीच कारणं इथं तुम्हाला दिसतील. ड्यू टू रिटायरमेंट हे पहिलं कारण आहे. ड्यू टू प्रमोशन, ड्यू टू ट्रान्सफर अशा अनेक गोष्टी आहेत. डेप्युटेशन, ड्यू टू डेथ किंवा रॉंगली आपण जर त्यांना ॲड केलं असेल तर ते सुद्धा ट्रान्सफर्ड शिफ्टेड हे सुद्धा असू शकतं. तर माझं पहिलं कारण आहे ड्यू टू रिटायरमेंट हे कारण मी घेतो आणि इथं आपल्याला थोडासा त्यांचा रिमार्क लिहायला लागेल. धिस टीचर बघा आपल्या मनानं लिहायचं इज रिटायर्ड ऑन 31st मे 2026 असं मी लिहिलं आणि आता इथं त्यांची लेफ्ट स्कूलची डेट टाकतो. 30 टाकणार आहे मी. कुठली मे महिना निवडतो आणि 31 तारीख निवडतो. त्यावेळेस त्यांचं लेफ्ट स्कूल असेल आणि लेफ्ट स्कूलवर आपल्याला क्लिक करायचं. आता बघू शकता स्टाफ सक्सेसफुली सेंड टू ड्रॉप बॉक्स म्हणजे शिक्षकसुद्धा ड्रॉप बॉक्सला टाकता येतात विद्यार्थ्याप्रमाणेच. आता बघू शकता इथं 2च शिक्षक राहिले आणि यांची माहिती इनकम्प्लीट आहे. आता माहिती कंप्लीट करण्यासाठी काय करायचं बघा, या शिक्षकांचे हे जे 3 फॉर्म दिसतात त्यातल्या GP फॉर्मवर क्लिक करा. सिम्पली पहिल्या फॉर्मवर काहीही अपडेट करायची गरज नाही. डायरेक्ट अपडेटवर क्लिक करा. अपडेटवर क्लिक केला, फॉर्म अपडेटेड सक्सेसफुली आला. आता नेक्स्ट आपण आलेलो आहोत दुसऱ्या पेजवर. तर आता दुसऱ्या पेजवर जाण्यासाठी नेक्स्टवर क्लिक करूया. सॉरी हा फॉर्म आधी आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आता बघा या फॉर्ममध्ये काय भरायचं आहे, फक्त 3.2.15 हीच फक्त रिकामी असेल. काय ते डेट ऑफ अपॉइंटमेंट या ठिकाणी भरायची, डेट ऑफ अपॉइंटमेंट आणि अपडेटवर क्लिक करायचं आणि मग नेक्स्टवर क्लिक करायचं. त्यानंतर तिसरा फॉर्म उघडेल. तिसऱ्या फॉर्ममध्ये पण काही गोष्टी रिकाम्या आहेत त्या भरायच्या आणि त्यांनासुद्धा काय करायचं, अपडेट करायचं. या पद्धतीने तुम्ही केला की या शिक्षकांची माहिती तुम्हाला इथं अपडेट झालेली दिसेल, कंप्लीट झालेली दिसेल आणि या ठिकाणी तुमचे हे जे एकदा तुम्ही रिफ्रेश केलात की हे जे इनकम्प्लीटमध्ये 3 दिसतात ते जातील विद्यार्थी. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला हे काम करता येणार आहे. तुम्हाला एकदा अपडेट झालेली माहिती आणि हेडमास्टर आणि असिस्टंट हेडमास्टर कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता इथं बघू शकता मी एक दुसरी शाळा लॉग इन केली. आता ते मगाच्या शाळेचे मला त्या शिक्षकांचे जरा अनुसूता म्हणजे अखंड नोकरीची तारीख माहिती नाही त्यामुळे मी त्यांचं अपडेट केलं नाही माहिती. ही दुसरी शाळा एक मी उघडली त्याची माहिती त्या शिक्षकांची माहिती अपडेट केल्यामुळे बघा इथं रेड कलरमध्ये 0 इनकम्प्लीटच्या ठिकाणी 0 आलेलं आहे. जर तुम्ही बघू शकता या 2वर जर मी क्लिक केलं तर या शिक्षकांचे तिन्ही फॉर्म ग्रीन झालेले दिसतात आणि कंप्लीटेड असा शेरा खाली आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने शिक्षकांची माहिती अपडेट झाल्यानंतर
परत तुम्ही इथं बॅक यायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हेड ऑफ द स्कूल आणि असिस्टंट हेड ऑफ द स्कूल आपल्याला मॅप करायचं आहे. त्यासाठी या मॅपिंगवर क्लिक करायचं. खाली मॅपिंग जो शब्द आहे त्याच्यावर क्लिक करा. आता क्लिक केल्यानंतर इथं बघा सिलेक्ट द डिटेल्स ऑफ मॅप. आता कोणाला मॅप करताय त्यासाठी इथून सिलेक्ट करायचं. तर हेड ऑफ द स्कूल म्हणजे मुख्याध्यापकांना मॅप करायचं आहे म्हणून हा ऑप्शन मी घेतला. त्यानंतर रिजन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ते शाळेतलेच आहेत, दुसऱ्या शाळेतले आहेत, तर शाळेतलेच असणार म्हणून विदिन द स्कूल हा ऑप्शन निवडायचा आहे. ऑप्शन निवडल्यानंतर आता इथं तुम्हाला सिलेक्ट द स्टाफ टू बी मॅप्ड. इथं तुमच्या शाळेतले सगळे शिक्षक तुम्हाला दिसतील. आता इथे 2च शिक्षक आहे म्हणून 2 दिसत आहेत. यातले कोणाला मुख्याध्यापक म्हणून तुम्हाला लावायचं आहे त्यांच्या नावावर क्लिक करायचं. तर इथं आता मी ह्या खालच्या नावावर क्लिक करतो. ते नाव इथं दिसेल. आता इथं अपडेटवर क्लिक करतो. यस, अपडेट इट. अपडेटेड स्टाफ सक्सेसफुली अपडेटेड. आता परत इथंच आपल्याला काय करायचं आहे, मॅपवर जायचं, असिस्टंट निवडायचं आणि आता डायरेक्ट इथं सिलेक्ट मध्ये जाऊन इथून दुसरे शिक्षकांचं नाव यायचं आणि अपडेट क्लिक करायचं. यस, अपडेट इट. हे सुद्धा अपडेट झालं. आता बघा इथं या बाणावर क्लिक करून आपण बॅक जाऊया. आता इथं तुम्ही बघू शकताय हेड ऑफ द स्कूलमध्ये नाव आलेलं आहे आणि असिस्टंट हेड ऑफ द स्कूलमध्ये सुद्धा नाव आलेलं आहे. या पद्धतीनं तुम्ही तुमच्या शाळेतले मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक यांना अपडेट करा, मॅपिंग करा. शिक्षकांची माहिती कंप्लीट कशी करायची तेही सांगितलं तुम्हाला. शिक्षक इम्पोर्ट कसं करायचं तेही सांगितलं. शिक्षक लेफ्ट कसं करायचं तेही सांगितलं आणि नवीन शिक्षक ॲड कसं करायचं तेही सांगितलं. तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही तुमच्या शिक्षक मॉड्यूलमधली सगळी माहिती अपडेट करा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून करा. जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. भेटूया युडास प्लस आणि इतर शालेय माहितीमधल्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी नक्की तुम्ही माझ्या चॅनलशी जोडून राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर अँड गुड बाय.